हॅलो नमस्कार, मी कोमल सावंत आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर सकाळचे आत्ता वाजलेत 8:45 आणि माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आत्ताच. आणि आत्ता मी जेवण कम नाश्ता असं दोन्ही एकसाथच बनवणार आहे. चपाती आणि मेथीची भाजी बनवणार आहे. तर कणिक वगैरे मळून ठेवली मी, मेथीची भाजी पण शिजत ठेवली. आणि आज आमच्याकडे 2-3 अशी कामं आहेत. आज आम्हाला घरी पापड पण बनवायचे आहेत. कालच्या पण व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पापड जे बनवले होते तो ब्लॉग शेअर केला होता. तर आज पण पापड बनवायचे आहेत. प्लस आंबा आहे, 1-2 आंबे आहेत, ते आंब्याच्या झाडात आंबे उतरवायचे आहेत. आणि अशी काही छोटी मोठी घरातली कामं आहेत. तर हा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कंटिन्यू हा ब्लॉग तुम्ही बघत राहा, न स्किप करता. आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज दिसतील. सकाळची देवपूजा माझी आत्ता झालेली आहे. आणि सकाळी देवपूजा केली की मनाला एकदम प्रसन्न वाटतं आणि दिवसाची छान अशी सुरुवात होते. आणि तुम्हाला सांगितलं तसं मी मेथीची भाजी बनवायला घेतली होती आणि तीच इथे शिजत होती. तर मेथीची भाजी अशी खूप पद्धतीने बनवतात, फक्त लसूण आणि मिरची घालून पण बनवतात. आणि मी इथे आज बनवली होती लसूण मिरची पूर्ण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं होतं. त्याच्यात मुगाची डाळ पण घालतात, मी आज काही घातली नव्हती आणि मी तशी बनवली. आणि मी ही काळ्या कढईत बनवते. काळ्या कढईत ती टेस्ट छान लागते. 10 वाजलेले आहेत आत्ता आणि बघू शकता माझा नाश्ता झाला आहे. भांडी वगैरे किचन कट्टा सगळं अजून माझं आवरायचं बाकी आहे. आणि आज मी बनवले होते खारे शेंगदाणे, ते बघू शकता तुम्ही. आणि हे मी मिठामध्ये भाजलेले आहेत. पहिल्यांदा तर मी शेंगदाणे शिजवून घेतलेत आणि नंतर मग मिठामध्ये ते भाजून घेतलेत, म्हणजे जे आपले बाजारात मिळतात ना खारे शेंगदाणे, तशी त्याची टेस्ट लागते. आणि हे सगळं केलं आहे मी. आता पहिल्यांदा तर बाहेर जाते, कारण की 2 झाडांचे आंबे उतरवायचे आहेत. आणि झाडं छोटीच आहेत खरं तर, मी दाखवते तुम्हाला आत्ता आणि मग बाकीची कामं करते. रुद्रा श्रेयांशची सकाळपासून गडबड चालली की कधी आंबे उतरवायचे म्हणून झाडावरचे. आणि ते दोघं गेलेत. श्रेयांशची आंघोळ वगैरे झाली, रुद्राची राहिली. रुद्र म्हणला की मी आंबे तोडून झाल्यानंतर आंघोळ करतो म्हणून. या झाडाचं येते ना ती या टपात ठेवा आणि पलीकडच्या झाडाचं त्या टपात ठेवा. श्रेयांश तुला जेवढं हाताला येते का नाही तेवढं तोड तू. येते का? चिंता नको करू ना. तुला एक देत जा नाही तर जवळ राहू बा. जवळ उभी राहा. इथं जवळ उभी राहा. घे ना. तूच तोड आता. इथे रुद्राचं चाललं होतं आंबे तोडायचं, कारण की छोटं झाड आहे आणि वरचे आंबे काय हाताला येत नाहीत, त्याच्यामुळे तो छोटा असल्यामुळे तो वरती झाडावरती चढून काढत होता. आणि त्याची खरंच खूप मदत झाली खरं तर आज आंबे उतरवायला. खरं तर अजून खूप झाडे आहेत आंब्यांची, त्याला पण आंबे लागलेत, पण आज फक्त 2च झाडांचे आंबे उतरवायचे होते. आणि त्याला सांगितलं की तू आंघोळ आत्ता करू नको आणि आंबे उतरवून झाले की मग तू आंघोळीला जा. तर तो पहिल्यांदा तर वरती झाडावरती चढला. खरं तर छोट्या फांद्या आहेत, भीती वाटत होती की त्याच्या पण वजनाने ते तुटत आहेत की काय, पण नाही. आणि इथे त्याने हे असे आंबे काढून दिले होते. काही आंबे झाडालाच पाड सापडले होते, म्हणजे पिकलेले सापडले होते. आणि एक म्हणतात ना की स्वतःच्या झाडाचं जे पिकलेलं फळ खाण्याची मजा आहे ना, ती म्हणजे कशातच नाही. मी पाठीमागे पण एक रामफळीचा एक व्हिडिओ होता, त्याच्यात मी एक सांगितलं होतं.
एक एक करून तो आंबे देत होता. खरं तर कैची होती कट करायची, कारण की हाताने आंबे तोडले तर त्याचा चिक वगैरे अंगावरती उडतो आणि त्याचे डाग पण तसेच राहतात, म्हणून तो कैचीने कट करत होता. पण जे हाताला येत आहेत ते त्याच्या म्हणजे तो कैचीने कट करत होता आणि जे येत नव्हते तो हातानेच तोडत होता. फक्त त्याला सांगितले की तोंड फक्त थोडं लांब घे आणि मग तोड, कारण त्याचा चिक वगैरे तोंडावरती उडू शकतो आणि डाग तसेच राहू शकतात. आणि मग तो देत होता मला आणि वरतूनच टाकत होता. मला म्हटला की आई तू कॅच कर. मग मी पण कॅच करत होते. जमत होतं मला पण कॅच करायला, कारण की जर पडला खाली तर मग तो पिकणार नाही, त्या ह्याने मग मी पण कॅच करत होते. हा आंबा ना पाड सापडलाय आणि पण इथे गारांचा मार लागल्यामुळे ना इथे असा थोडासा याला डाग पडलाय. बघूया आता तो पिकतोय का नाही. खरं तर शक्यतो आतून खराब निघतो, पण आता बघा श्रेयांशची गडबड पाहिजे त्याला बघायचे. तिकडून असा पिवळा झालेला आहे. आता खूप प्रकारच्या आहेत जाती, पण मला काही काहींची नावं माहीत नाहीत. आता हा पण पाड सापडलाय, मऊ लागतो एकदम असा. पण याला पण इथे असा गारांचा मार बसल्यामुळे खूप असे आंबे असे झालेत की त्यांना गारांचा मार बसलाय आणि त्याला असे डाग पडलेले आहेत. तर हा एकदम मऊ झालाय आंबा, म्हणजे झाडालाच पिकलेला आहे हा आंबा. आणि हो पण माळच आहे. माड नाही म्हणत त्याला, पाड म्हणतात. आणि हा पण पाडच आहे. हा पण असा पिवळा झालेला आहे आंबा. रुद्रचं आंबे तोडायचं काम सुरूच होतं आणि श्रेयांश पण हेल्प करत होता. तो आलेला काठी घेऊन, कारण तारेच्या पलीकडे एक आंबा पडला होता आणि त्याला तो काढायचा होता. बोलला की मी काठीने काढतो आणि त्याची तीच तयारी सुरू होती. तो काठीने काढत होता आणि इकडे रुद्राचं पण चाललं होतं की तो पण आंबे तोडून देत होता मला. तर 2 झाडांचे आंबे आत्ता उतरवून झालेले आहेत. रुद्र आणि श्रेयांशने खूप मदत केली. रुद्राने तर झाडावरती चढून आंबे काढलेले आहेत, कारण की झाडं छोटी आहेत. त्याला झेलणीची अजून तरी गरज नाही आहे की म्हणजे झेलणीने ते आंबे काढू शकू, म्हणजे वरती चढून काढू शकतो. मग रुद्राने हे सगळे 2 आंब्यांचे आंबे काढलेले आहेत. श्रेयांशने पण थोडी मदत केली. आणि तर या झाडांना जास्त वर्ष म्हणजे झालेली नाहीत. 2017 साली काहीतरी लावलेत ही झाडं आणि पहिले 2 वर्षाची तर फळं नव्हती धरली आली आणि नंतर मग फळं धरायला सुरुवात केलेली. तर यावर्षी एवढे आंबे सापडलेत आणि असं पण एवढं आभाळ वगैरे येत होतं की त्याच्यामुळे सगळा आंब्याचा मोहर वगैरे गळून गेला. आणि आता मध्यंतरी पाऊस वगैरे झाला तेव्हा सुद्धा सगळे आंबे गळून गेलेले आणि काही काही आंब्यांना गारांचा पण मार लागलेला. त्याच्यामुळे मला सांगते की आता टोटली नाही म्हणलं तरी 100-150च्या पुढे आंबा असेल. हा 2च झाडांचे काढलेले आहेत आत्ता तरी. आणि हे सेपरेट पिकत घालणारे, हे सेपरेट पिकत घालणारे, म्हणजे कुठल्या आंब्याची कशी चव लागते हे समजेल. आणि वेगवेगळ्या जातीचे आंबे आम्ही नर्सरीतून घेतलेले होते, पण आत्ता तरी आंब्यांची नावं मला एकावर आंब्यांची नावं मला माहिती नाही. घेताना माहीत होती, आता मला कुठल्या आंब्याचं कुठलं काय आहे ते मला माहीत नाही, त्यामुळे मी काय सांगू शकत नाही याच्याबद्दल. पण आंबे उतरवण्याचं तर काम आज केलेलं आहे आम्ही आणि रुद्रश्रेयांशने पण खूप छान मदत केली. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही. आंबे उतरवण्याचं काम झाल्यानंतरनं आम्ही घेतलं होतं इथे पापड लाटायला. पाठीमागच्या पण व्हिडिओत दाखवलं होतं मी पापडाचं, की पापड बनवले होते, पण ते मावशींचे होते आमच्या पापड, ते बनवले होते. आत्ता हे जे आहे ते आमचे बनवते. आणि इथे तेच चाललं होतं की पूर्ण पापडाचं पीठ मी असं खलबत्त्यात व्यवस्थित बारीक करून घेत होते, कारण की तुम्ही जेवढं त्याला छान अशा पद्धतीनं चिचून घ्याल तेवढे ते पापड छान आणि मोठे होतात. तर इथे माझं तेच काम सुरू होतं, बघू शकता. आणि हे पापडाचं पीठ कोणाकोणाला खायला आवडतं मला नक्की कमेंट करून कळवा, कारण की हे पीठ खूपच छान लागतं. जितका पापड टेस्टी लागतो तेवढंच त्याचं कच्चं पीठही खूप छान लागतं. आणि खूप याला खूप म्हणजे खूप असं बारीक म्हणजे करावं लागतं.
एकजीव होतं ना त्याच्यामुळे, आणि एकजीव जेवढं होईल तेवढं पापड छानच होतं. मी पापडाचं पीठ खलबत्त्यामध्ये चेचून देत होते आणि ते बारीक केलेलं पीठ आत्या त्याच्या गोळे बनवत होते. आणि पापड जसं बनवत होतो तसं श्रेयांश पण मदत करू लागत होता. त्याला सांगितलं होतं की तू एक एक करून पापड असा वाळत घाल. फॅनखाली सुकवले होते आणि घरचे ताजे पापड बनवले होते ना, तर मग एकदमच असं ठरलं की मसाला पापड बनवूया म्हणून. मग काय घरात शेव वगैरे होती, मग पटकन पापड तळले आणि कांदा टोमॅटो सगळं बारीक करून घेतलं. कांद्यामध्ये कांदा एकदम बारीक करून घेतला, त्यात लाल मिरची पावडर घातली, लिंबू घातलं आणि मीठ घालून छान असं एकजीव करून घेतलं. आणि नंतर मग बाहेर ओट्यावरती बसून असं आम्ही मसाला पापडचा बेत ठरवला. आणि तुम्ही बघू शकता जे आपण विकत हॉटेल्समध्ये खातो तसेच सेम झाले होते आणि चव पण तशीच झाली होती. खरंच म्हणजे जे आपण घरी बनवतो त्याची चव काही वेगळीच असते. आणि हे मसाला पापड बनवून तयार होते. सगळेजण इथे ओट्यावरती बसलो आणि प्रत्येकाने एक एक करून मसाला पापड खायला सुरुवात केली आणि खरंच सगळ्यांना खूप आवडला होता. तर असंच वेगवेगळं काहीतरी बनवलं तर आणि एकत्र बसून खाल्लं तर त्याची खरंच मजा खूप वेगळी असते. आणि आमचं सगळ्यांचं इथे तेच खाणं सुरू होतं. सगळे खाण्यात एकदम दंग होऊन गेली होती. आमच्या मावशी, वृषालीताई, पोरं हे सगळे मुंबईला असतात आणि ते सुट्टीला जेव्हा गावी येतात तेव्हा नेहमी आमचा असा काहीतरी प्लॅन ठरतोच, काही ना काहीतरी पार्टी करायचीच, कुठली ना कुठली करायचीच. आत्ता वृषालीताईंना म्हणजे सुट्टी नव्हती त्याच्यामुळे आमचं प्लॅनिंग या टायमिंगचं थोडंसं चेंज झालं. पण चला काही हरकत नाही, आम्ही आत्ता छोटीशी का होईना पण या मसाला पापडची पार्टी केली आणि सगळ्यांसोबत बसून आम्ही आत्ता एन्जॉय करतो आहे. खरंच हे सुख ना म्हणजे कशातच नसतं की बाबा तुम्ही एकत्र बसून जेव्हा पार्टी वगैरे करता, एकत्र गप्पा वगैरे सगळं तुमचं चालू असतं, तो आनंद खरंच कशात नसतो. आणि अचानक जेव्हा एखादी गोष्ट ठरते ना, नाही आज आपण हेच बनवायचं किंवा करायचं, ते तर एक्स्ट्रा लेवलचं ते सुख असतं. आणि तेच आम्ही इथे आता गप्पा मारत हे ते करत आमचं सुरूच आहे. श्रेयांशचं पण मध्ये मध्ये चालू होतं की अजून एक आहे का, अजून म्हणलं नाही, जेवढे आहेत तेवढे सगळ्यांना एक एक करून दिले आहेत आणि ते सगळं संपवून टाकायचं, त्याला तेच सांगत होते. आणि ठीक आहे म्हणला, बरं चालते असं करून मग तो पण एन्जॉय करत होता. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.